साधा विचार करा, आधुनिक पुण्याचे शिल्पकार अनेक जण होर्डिंग लावतात, अनेक जण पोस्टर लावतात, पण आधुनिक पुण्याचे शिल्पकार म्हणवणाऱ्यांनी या पुणे शहरामध्ये गेले 15-20 वर्षांचा फक्त आपण उहापोह करू, या 15-20 वर्षांच्या काळात किती सार्वजनिक हॉस्पिटल्स ही उभी केली हो, किती सार्वजनिक हॉस्पिटल उभी केली, किती आरोग्याच्या सुविधा या उभ्या केल्या. मग 4.5% हेल्थ सेस देता, तो कशासाठी देता? आम्हाला लाईफ इन्शुरन्स काढावा लागतो, आम्हाला मेडिक्लेम काढावा लागतो. का काढावा लागतो? हॉस्पिटलमध्ये जर कोणी ऍडमिट झालं तर सर्वसामान्याच्या कपाळावर आधी येत. एक नवीन वर्ग तयार झालाय आपल्या भागात, रुर्बन क्लास म्हणतो आपण त्याला, जो ग्रामीण भागातून स्वप्न घेऊन शहरात आलेला असतो. आई बाप गावाकडं शेतावर असतात, गावाकडच्या घरी असतात, नवरा बायको पोरगा चौकोनी कुटुंब शहरात येतं. बरीच कुटुंब आता अशी व्हायला लागलीत. ही कुटुंब जेव्हा शहरात येतात, शहरात सेटल होतात. ही शहरात सेटल होत असताना कुठल्याही मध्यम वर्गीय कुटुंबाला विचारा, सगळ्यात मोठा खड्डा पोटात कधी पडतो? कोणी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर सगळ्यात मोठा खड्डा पडतो. त्यासाठी आम्ही मेडिक्लेम घेतो का नाही? मग जे सरकार तुम्हाला चांगलं हॉस्पिटल देऊ शकत नाही, जे सरकार तुम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू शकत नाही, ते तुमच्या मेडिक्लेमवर मात्र 18% जीएसटी घेतं. मग जे विकासाची भाषा करतात त्यांना पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो, फक्त होणारे उड्डाण पूल, चकचकीत रस्ते आणि कंत्राटदारांचं उखळ पांढरं झालं म्हणजे विकास होत नसतो. सर्वसामान्याच्या माणसाचं जगणं सुकर झालं तर त्याला आपण विकास म्हणतो.